आपले शुभ असते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय स्मार्ट वॉच. जसं अमरदाने सांगितलं का मी वेगवेगळ्या संकल्पना आणल्या आणि 5 जग देखील स्मार्ट वॉच चाललंय आणि या सामनावीराच्या खेळाडूला स्मार्ट वॉच देखील दिले जाते. मिस्टर PMPL पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील काही दिवसांवर येऊन टेपले आणि पहिल्या पर्वाचा मिस्टर PMPL संकेत गोळे सामनावीराचे मानकरी ठरलेत. अभिनंदन. धनंजय कोळी सर, शशी साटम सर या सामन्यासाठी मॅच ऑफिशियल्स त्यांना देखील खूप सारे शुभेच्छा असतील. टॉस जिंकला टीम बिवडी, त्यांनी घेतला गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जननी माता वागदरे. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ज्या मॅच मध्ये दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा असतील. वेलकम साई. पहा अगदी ज्या प्रकारे आपण आयोजन पाहतोय 10:33 अवधी झालाय आणि या मॅचला अगदी काही क्षणामध्ये सुरुवात होईल. ही मॅच कशा प्रकारे पाहायला मिळेल कारण 4 षटकांची लढत, उपांत्य लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रीलियम म्हणजे फायनल एक्झामच्या आधी जशी प्रीलियम असते तशी प्रीलियम पाहायला मिळते. आणि पहा अगदी पहिला चेंडू पडण्याआधी प्राइज देखील आले. अमर शेलार जर शेवटपर्यंत खेळले नाबाद तर प्रताप शेलार सर खो खो महाराष्ट्र प्रशिक्षक यांच्या माध्यमातून प्रत्येक धावेसाठी 100 रुपयांचा पारितोषिक. आणि पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर ज्यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंडर-22 गाजवली हर्षल खराडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला अमर शेलार, दुसऱ्या बाजूला जय शेलार. शेलार बंधूची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याच्या वेळेला क्रिकेटमध्ये शेलार हे नाव येतं आपले मावळ्या शेलार मामांची आठवण येते. आज 23 मार्च भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची देखील आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण आज शहीद दिवस आहे. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांना देखील विनम्र अभिवादन. सध्या धर्मवीर बलिदान मास चालू आहे. आज 24वे पुष्प शिवसई पुत्र धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. मरणाला तुम्ही मिठीत घेऊन गीता तत्वा जागिवले मूर्ती तुमचा महान झाला महाराष्ट्राच्या भूमीत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, वाईड बॉल. एक अवांतर धावेने मात्र या डावाची सुरुवात झाली. एक सिंगल धाव जोडली जाते. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जननी माता क्रिकेट क्लब वागदरे. ही मॅचला निश्चितच मजा येईल कारण ज्या प्रकारची लढत पाहतोय, ज्या प्रकारे आपण आयोजन पाहतोय आणि आमच्यासोबत किरण धनावडे सर देखील आहेत. वेलकम सर. मॅच रंगतदार होईल. पहिला चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे. चेंडू खाली. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. अमर शेलार यांना दुसरी धाव हवी होती परंतु पहा अगदी शेवटच्या क्षणाला परत आलेत. 2 धावा धाव फलकावर. पहिलं षटक घेऊन हर्षल खराडे ज्या खेळाडूच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम आहे. घरून द्यायचं ते मैदान. हा चेंडू वेगाने हाताळला जातोय. अपील केली आहे आणि पंच सांगतात की हा चेंडूला अतिरिक्त उसळी आहे. लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. 3 धावा धाव फलकावर. 3 रन्स ऑन बोर्ड. प्रत्येकाने प्रतीक्षा केली होती या क्षणाची. प्रत्येकाने वाट पाहिली होती आणि तो क्षण मात्र येऊन टेपलाय. अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होईल आणि मालिकावीराची बाईक कोणत्या गावामध्ये जाईल, या मालिकावीराच्या बाईकचा मानकरी कोण होईल हे पाहिजे. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. एक चिकी सिंगल हवी होती परंतु ती प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. ज्या प्रकारे ही मॅच पाहायला मिळते, ज्या प्रकारे ही स्पर्धा आपण पाहतोय, निश्चितच प्रत्येकाचं लक्ष होतं आज पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये. प्रत्येकाचं लक्ष आहे. 5 सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत, सगळे मान्यवर उपस्थित आहेत, आपल्या माता भगिनी उपस्थित आहेत,
कारण त्यांना पाहिजे आहे ही स्पर्धा. मांडटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हर्षल खराडे. ड्राईव्हचा फटका, धाव मात्र प्राप्त होणार नाही आणि ते चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला, कॉलिंग चुकलं आणि पहिला धक्का टीम जननी माता क्रिकेट क्लब वाघदरे जय होतील. धावबाद पहिलं षटकामध्ये पहिला धक्का दिलाय अमर शेलार आणि त्यांच्या साथीला आता नितीन शेलार. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 3 धावा धाव फलकावर. ऑन साईडला चेंडूला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, तिथे देखील कॉलिंग नव्हतं पण तू फेकी खराब आहे, धाव प्राप्त होणार नाहीये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 5 चेंडू अखेर 1 गडी बाद 3. अमर शेलार नितीन शेलार ही शेलार बंधूंची जोडी आणि पहिल्या षटकामध्ये हर्षल खराडे यांनी काय गोलंदाजी केली. 5 चेंडूवर अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू 1 टू गो. शेवटचा चेंडू हलक्यात आणि टॅप केलाय, चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल, 1 धाव प्राप्त होईल घोषांकित क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. टीम जननी माता क्रिकेट क्लब वाघदरे 4-1. 4 धावा धाव फलकावर 1 गडी बाद. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. ग्रँड फिनाले कोण होईल, पहिल्या करंडकाचा मानकरी कोण होईल, या दुचाकीचा मानकरी, पहिला बायकर मॅन 1 गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये कोण असेल. जर जावळी तालुक्याचा विचार केला तर संदीप बिरामणे आणि ओमकार पवार सर यांच्या नावावर बाईक आहे, परंतु या प्रीमियर लीगच्या बाईक आहेत सर. 1 गाव 11च्या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिली बाईक कोणाच्या नावावर जाईल हे पाहिजे. अमर शेलार मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आणि प्रताप शेलार सरांच्या माध्यमातून अमर शेलार जर शेवटपर्यंत नाबाद राहिले तर प्रत्येक धावेसाठी 100 रुपये आहेत, म्हणजे एका धावेची किंमत 100 रुपये. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर शिवाजी पवार आणि त्यांचे छोटे सुपुत्र आमच्यासोबत आहेत साई पवार. 12व्या खेळाडूचं देखील विशेष कौतुक, सगळ्यांची नावं माहिती आहेत. कमी कधी टाकलेला चेंडू हवेत खेळलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून, लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स आउटरेजस. खणखणीत फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अमर शेलार यांना अर्धा डझन. षटकार दहा धावा धाव फलकावर. या मॅच मध्ये अमर शेलार यांची महत्त्वाची भूमिका असेल. अमर शेलार कशा प्रकारे खेळ करतील यावर निर्भर असेल. एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून, बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट, सर्कलच्या आतमध्ये, धाव प्राप्त होणार नाहीये. शिवाजी पवार पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहायचंय, कारण ही महत्त्वाची लढत आहे, उपांत्य लढत क्रमांक 1. जर तुम्ही एक सामना जिंकता तर मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल व्हाल आणि आता नाही तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना अपील केली वैभव पवार यांनी, परंतु पंचांचा स्पष्ट नकार, डॉट बॉल. अमर शेलार जर शेवटपर्यंत नाबाद राहिले तर प्रताप सरांच्या माध्यमातून प्रत्येक धावेसाठी 100 रुपये आणि अमर शेलार यांचं खेळपट्टीवर उभं राहणं टीम वाघदरेसाठी महत्त्वाचं असेल, कारण कालचा दिवस काय राहिला टीम वाघदरेसाठी अविस्मरणीय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, वॉट अ शॉट. क्रिकेटमधील पुस्तकी फटका, हृदयाच्या आनंदाला अगदी पारावर उरला नाहीये. 4 धावा, मैत्री ग्रुप चौकार. वैयक्तिक 11 धावा,
टीमची धावसंख्या 14-1. स्टॉक स्वीपचा फटका, मात्र एक धाव प्राप्त करण्याचा मानस आहे. वेगाने एक धाव प्राप्त केली जाते, एक सिंगल धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर एका धावेच्या मदतीने 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. अमर शेलार वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 12 धावा केल्यात आणि नितीन शेलार एका धावेवर. ज्या प्रकारे आपण पाहतो ही स्पर्धा अविस्मरणीय आहे आणि आपल्या माता भगिनी देखील कुठे कमी असतील. जशा आज आपल्या माता भगिनी या मुख्य व्यासपीठावर आपण त्यांना पाहतोय, आपलं देखील मनापासून आभार, सहर्ष स्वागत. लोअर फुलटॉ चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत वायडिश. लॉंग ऑफला इथे मात्र अपील केली आणि मोठी चुकी झाली. ही चुकी नाहीये, ही घोड चुकी असेल. अमर शेलार धाव बाद. बिग फिश इनटू द बास्केट. पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. लोअर फुलटॉस चेंडू. अमर शेलार यांनी दुसरी धाव का घेतली हा प्रश्न मात्र आता प्रेक्षकांना आणि त्यांच्या समर्थकांना पडला असेल, कारण दुसरी धाव नव्हतीच मुळात. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. स्वराज मामूलकर यांचं फेकी देखील चांगली. आणि ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटमध्ये चुका करता ती फक्त तुमच्यासाठी नाही, तुमच्या संघासाठी देखील धोक्याची असू शकते. 16 धावा धाव फलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज आर्यन शेलार. अजित षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर टीम बिवडी संघासाठी. समोर जर पाहिलं तर मास्टर माइंड कॅप्टन म्हणून ओळख आहे वैभव पवार यांची. त्यांना माहीत आहे की कोणता खेळाडूला कुठे ठेवायचं, कोणता गोलंदाज कधी आणायचा आणि कोणाला कधी फलंदाजीसाठी पाठवायचं. कारण मास्टर माइंड जेवढं दिसतात शांत, तेवढाच हा मास्टर माइंड खेळाडू. मनामध्ये खूप काही गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात. 16 धावा धाव फलकावर 2 षटकांची होते सांगता 16ला 2. कमीत कमी 40-45 धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये, कारण उपांत्य लढत आहे. समोरच्या संघावर देखील दबाव असेल. तुम्हाला त्या धावा कराव्या लागतील, तेवढ्या धावा उभाराव्या लागतील. आजी त्यांचा पहिला चेंडू नितीन शेलार यांनी पंच केलाय. टायमिंग झालं नाहीये आणि चांगला झेल टिपलाय. त्यामध्ये पाहायचं आहे की झेल तर झालाय नाहीये. पंचांचा इशारा. मॅचमध्ये आले ट्विस्ट. इट्स अ नो बॉल. नो चेंडू आलाय. ते मात्र नो चेंडू आलाय म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल. एक धाव प्राप्त केली आहे नितीन शेलार. एक धाव प्राप्त केले. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर आक्रमण केलंय आर्यन शेलार आणि गॅप मध्ये फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. जननी माता चषक चौकार. धाव फलकावर आर्यन शेलार. वैयक्तिक 4 धावा. नितीन शेलार 3 धावांवर खेळत असताना मॅच मध्ये अगदी रंगता निर्माण होत असताना पाहतोय आपण. यॉर्कर करायचा प्रयत्न. इथे मात्र चुकी केली आहे. आर्यन शेलार काठी काढली आहे. चेंडू सोडून द्यायचा होता परंतु खराब निर्णय. धक्का क्रमांक 3 टीम वागदरे. चुकी केली आहे मी म्हणेन आर्यन शेलार यांनी. क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणता चेंडू खेळायचा, कोणता चेंडू सोडायचा, कोणत्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा आणि कोणत्या चेंडूला डिफेन्स करायचा हे मात्र अवगत असायला हवं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना रोशन शेलार आहेत. 22ला 3. अजित यांनी एक गडी बाद केलाय. पहिला चेंडू रोशन शेलार यांनी हलक्या हाताने खेळलाय. चांगलं क्रिकेट सेन्सिबल आपण पाहतोय. एक धाव प्राप्त केली जाईल. हर्षल खराडे वेगाने चेंडूवर आलेत. एक सिंगल धाव जोडली जाते. पहिल्या चेंडूवर रोशन शेलार यांचं खातं उघडलं जाते. 23 धावा धाव फलकावर. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत रोशन शेलार. आज मात्र
आपल्या वागदरे गावातील शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मान्यवर पाहायला मिळतात. खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडूची दिशा मिस केली आहे, काठी काढली, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. नितीन शेलार बॅक टू द डगआउट. 23-4. रोशन शेलार आणि त्यांच्या साथीला अविनाश शेलार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 23-4. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील. अशा परिस्थितीमध्ये एका खेळाडूला आक्रमण करावं लागेल, चेंडूच्या मेरिट प्रमाणे खेळावं लागेल, कारण तुम्हाला चांगली धावसंख्या उभारायची आहे. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजांना लढण्यापुरती धावसंख्या उभारावी लागेल. धावफलकावर अविनाश पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, अपील केली, पंचांचा स्पष्ट नकार. डॉट बॉल. 23 धावा धावफलकावर. 4 गडी बाद. टीम वागदरे दुसऱ्या बाजूला टीम भिवडी. भिवडीने पहिला दिवस गाजवला, वागदरेने दुसरा दिवस गाजवला आणि तिसरा दिवस कोण गाजवेल हे पाहायचंय. ज्यांनी माता चषक थरार आपण पाहतोय. 1 to go. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, फलंदाजाने चुकी केली आणि एसटी रक्षक वैभव पवार मास्टर माइंड एसटी चित फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना 23-5. मी दोन्ही टीम आपलं लक्ष वेधेन. BCC करंजे विपक्ष भैरवनाथ फायटर्स करंजे दोन्ही टीम आपण सज्ज राहा. पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक केली जाईल. आपण टॉससाठी सज्ज राहा. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सचिन तरडे. 23-5. 6 चेंडूवर कितपत मजल मारेल? 35 ते 40 पर्यंत जर मजल मारली टीम वागदरे तर मॅच रंगू शकते. मॅचला मजा येईल. त्या धावा कराव्याच लागतील. एका खेळाडूला आता आक्रमण करावं लागेल. 6 चेंडू मधील तुम्हाला 2 चेंडू बाहेर मारावे लागतील. अथर्व शेलार पहिला चेंडू स्लॉकशिफ्टचा फटका. 1 धाव प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये. पंच म्हणून आपण शशी साठम सरांना पाहतोय आणि त्यांच्या बरोबरीने धनंजय कोळी सर MC पॅनलचे नामांकित पंच. परंतु ज्या प्रकारे वागदरे संघ आता अडचणीमध्ये, टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने 24 रन्स ऑन बोर्ड. PTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले त्या सर्व प्रेक्षक राजाचं सहर्ष स्वागत. आपण पाहताय जन्नी माता चषक 20-25. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर अदळतोय आणि इथे मात्र पंचांनी आपले उचलून धरले. फलंदाज पायचित LBW. इनेट नंबर 8 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं तुम्ही किती क्रमांकावर येता ते महत्त्वाचं नसतं, तुम्ही कुठे खेळता ते महत्त्वाचं नसतं, परंतु तुम्हाला किती चेंडू खेळायला मिळतात ते देखील महत्त्वाचं नसतं. क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्हाला जे चेंडू खेळायला मिळालेत त्या चेंडूवर तुम्हाला सर्वोत्तम द्यावे लागतील तुमच्या गावासाठी, तुमच्या गावाच्या नावासाठी. अनिकेत शिंदे पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव सोडली जाते. 22 स्वरूपात एक धाव आले. धावा येणं महत्त्वाचं आहे, मग त्या कशा येऊ द्यात. टीम वागदरेसाठी 25 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अथर्व शेलार यांना 3 चेंडूपैकी 2 चेंडूवर मोठे प्रहार करावे लागतील. 35 पर्यंत मजल मारावी लागेल टीम वागदरेला. 25-6 पहिला डाव प्रगतीपथावर असताना आपण पाहताय, आपण ऐकताय जन्नी माता चषक 2025 ची
पहिली उपांत्य लढत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, चेंडूला वळवलाय, मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये, अंडरआर्म थ्रो आणि इथे मात्र फलंदाज अथर्व शेलार धावबाद. पंचवीस धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज विजय शेलार आणि त्यांच्या साथीला अनिकेत शिंदे. अनिकेत शिंदे स्ट्राईक वरती आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. ऑन साइडला चेंडूला वळवल्या, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. अनिकेत शिंदे यांना दुसरी धाव हवी आहे. अगदी दुसरी धाव असं मानसच नाहीये. शेवटच्या क्षणाला मात्र एका धावेवर समाधान मानले दोन्ही फलंदाजांनी. अनिकेत शिंदे आणि विजय शेलार. 26 धावा धाव फलकावर. कमी धावसंख्येचे सामने देखील रंगतदार होतात. हा क्रिकेटचा खेळ आहे. 26 झाल्यात आणि शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल आणि किती धावा दुसऱ्या डावामध्ये बेवडी संघाला करायच्यात हे ठरवणारा शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय विजय शेलार आणि चेंडू हवेमध्ये. झेल पकडला जाईल. आकाश जांभळे आणि डिप्लाय झेल आणि फलंदाज विजय शेलार यांचा संपेल खेळ. विकेटचं पतन. टीमची धाव चला या दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करेन सन्माननीय शंकर शेलार साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. BCC करंजे आणि दुसऱ्या बाजूला टीम भैरवनाथ फायटर्स करंजे या दोन्ही टीम. आणि योगायोग पहा की दोन्ही एकाच गावातले टीम आहेत आणि ही लढत मैत्रीपूर्ण निश्चितच पाहायला मिळेल. कारण मैत्री ग्रुप जावळीचं मोठं आयोजन सहकार्य राहिले या स्पर्धेला आणि का नाही पाहायला मिळणार. एका बाजूला रणजित पवार दुसऱ्या बाजूला रतन धनावडे. या सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. कॉल केला जाईल. कोण मागताय? हे सर रणजित पवार कॉल करतील. स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय. हेड इट इज. हेड आलाय. अभिनंदन रतन धनावडे. महत्वाचा टॉस जिंकलाय. उपांत्य लढत आहे. एक सामना दूर अंतिम सामन्यापासून. टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. कसा राहिलाय संपूर्ण भैरवनाथ फायटर्स करंजेचा प्रवास या स्पर्धेमध्ये? चांगलाच झाला आहे. 2-3 टुर्नामेंट आम्ही थोडे अपयश आलेलं आम्हाला, त्यामुळे आम्हाला खेळायचंच होते चांगली. आणि स्पर्धा तर 1 नंबर आहे अमरदाची, त्यामुळं नाईटला पहिल्यांदाच भरली स्पर्धा, तर चांगला परफॉर्मन्स दाखवायचा होता आम्हाला. समोर BCC करंजे चावडी तालुक्यामधील एक मातबर संघ म्हणून ओळखला जातो. कितपत रोखण्याचा मानस असेल आणि काय माइंडसेट असेल त्यांच्या विरोधात? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल. चांगला प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. हे होते रतन धनावडे. रणजित पवार. यावर्षीचा संगम टीम BCC करंजेसाठी अप्रतिम राहिला आहे. फलंदाजी करायची आहे. 24 चेंडूंचा खेळ. काय टार्गेट सेट केलं मनामध्ये? असा एखादा कोणता टार्गेट? 40+ रन करण्याचा प्रयत्न करू आम्ही. समोर भैरवनाथ फायटर्स करंजे हा संघ आहे, ते देखील चांगले आहेत. सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. काय रणनीती असेल या मॅचमध्ये सेमीफायनल 2 मध्ये? रणनीती सांगितली तर त्याचा फायदा काय होणार आहे? जे पण आहे ते ग्राउंडवरती करले पाहिजे. उत्तर अगदी भारी दिले. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ते सांगतात की जर आम्ही आमचा प्लॅन सांगितलं तर कसं होईल. थँक्यू व्हेरी मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. सर आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय टीम भैरवनाथ फायटर्स करंजे. त्यांनी घेतले गोलंदाजी. धन्यवाद.
एक प्रश्नाचा भाग असतो की तुमचा प्लॅन काय आहे. प्लॅन सांगायचा नसतो, प्लॅन सांगतात एक करतात एक, आणि या गोष्टी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप साऱ्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये आणि त्या गोष्टी तुम्हाला अवलंब करावा लागतो. लक्ष सेट केलंय टीम बिवडी समोर 27 धावांचं. ओहो, वैभव शेठ पवार अत्यंत महत्वाची विकेट आहे. वैभव शेठ पवार यांना लेग बिफोर विकेट मध्ये पकडण्यात आलाय. पहिल्या विकेटचं पतन नक्कीच त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्याही प्रकारे आज अमर शेलार एक चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज नक्कीच त्या ठिकाणी राहिलेले आहेत. PMPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब अमर शेलार यांच्या नावावर आहे. आणि वैभव शेठ पवार भयानपूर्ण शांतता आपल्याला आता पाहायला मिळते, कारण वैभव शेठ पवार यांची विकेट घेण्यामध्ये यश आलेलं आहे. अमर शेलार याचं कौतुक होईल. तर जावली तालुक्याचा बकासूर, ज्याला धावांची भूक असते, त्याला माघारी परतवण्यामध्ये अमर शेलार यांना यश आलेलं आहे. अत्यंत महत्वाची गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओहो, तर PTC लाईव्ह चे जे कॅमेरेमॅन आहेत नीरज, यांचा लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. त्यांना PTC लाईव्ह तर्फे हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. तर मॅच मध्ये आता रंगत त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम सेमीफायनलची ही मेगा मुकाबला. अमर शेलार हो गुड क्षेत्रामध्ये चाललाय हा चेंडू. एका धावेची भर गणली गेली आहे. एका धावेने आता श्री गणेश झालेला आहे. बिवडी या संघाचा 27 धावांचं टार्गेट आहे आणि 27 धावांचं जे टार्गेट आहे ते पार करण्यासाठी एक धाव आता धाव फलकावर आलेली आहे सौरभ यांच्या बॅटमधून. आता सौरभ स्ट्राईकला आहे. अमर शेलार यांचा पुढील चेंडू लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव कोणती घेण्यात आलेली नाहीये. जकडवून ठेवण्याचं काम केलं गेलंय. अमर शेलार अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. ओहो, झेल सोडली गेलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो. कॅचेस अशा प्रकारच्या कॅचेस घेणं अपेक्षित होतं. थोडेसे नाराज आता अमर शेलार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु ही कॅच अत्यंत महत्वाची होती. कॅच होती का मॅच होती तो येणारा काळ या ठिकाणी सांगून जाणार आहे. अमर शेलार अत्यंत मेहनत त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. ओहो, एक धाव फलकावर आहेत. एक गडी बाद करण्यामध्ये यश आलंय अमर शेलारचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक आणि एकच धाव अंकित केलेली आहे. एका धावेने धाव फलक आता पुढे सरसावणार आहे. 4 धावा धाव फलकावर आहेत. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 27 धावा करायच्या आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक दमदार त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. 5 चेंडू झालेले आहेत. 4 धावा. एक महत्वाची विकेट. वैभव शेठ पवार यांना माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. डिफेन्स केला गेला आहे. हा प्रेशर आहे मॅचचा. हर्षल कराळे जो हिटमॅन आहे आज त्याला देखील शांत ठेवण्यात आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धाव फलकाचा जर विचार केला तर अवघ्या 4 धावा आता धाव फलकावर आहेत. चला लगेचच मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. 4 धावा आता धाव फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसरं षटक आता आणण्यासाठी आता आर्यन शेलार याला गोलंदाजी मार्कवर आणण्यात आलाय आणि स्ट्राईकचा जर विचार केला तर सौरभ आता फलंदाजी मार्कवर आहे. 4 चेंडूंचा खेळ यांनी देखील 4 चेंडू हाताळलेत आणि 4 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा आहेत. आर्यन शेलार आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. 27 धावांचं जे टार्गेट आहे बिवडी या संघासमोर 27 धावांचं टार्गेट. आर्यन शेलार ओहो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. थोडं दिशा भरकटण्याचं काम
थोडीशी खराब सुरुवात नक्कीच त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. वाईड+1 अशा 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील आणि या 2 धावांच्या सहाय्याने आता धावफलक जाऊन टेपलेला आहे 6 या आकड्यावर. सौरभ आता स्ट्राईकला पुन्हा एकदा पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावर आहेत. हो पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. हल्ले प्रति हल्ले या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहेत. ही मॅच अत्यंत महत्वाची आहे. मेगा फायनल मध्ये एंट्री करून देणारी ही मॅच आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची मॅच आहे. रंगतदार सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 17 चेंडू 21 धावांची आता गरज आहे. धावफलकाचा जर विचार केला तर आता 6 धावा धावफलकावर आहेत. आर्यन शेलार पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रक्षात्मक पद्धतीने खेळलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. 1 आणि 1च धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण अमर शेलार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आता जो आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण स्ट्राईकला पाहतोय हर्षल खराळे अंडर 18 मध्ये 6 चेंडूवर 6 षटकार लगावण्याचा पराक्रम याच्याकडे आहे. आज त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळेल का? आता देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हवा काढून घेतलेले मॅच मधले हवा काढून घेतलेले हर्षल कराळे याला माघारी परतावं लागतं. अतिशय महत्वाच्या क्षणी आलेली ही विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज जन्नी माता खुश आहे. आज त्या ठिकाणी त्यांचं आयोजन आहे. कालच्या सत्रामध्ये जरी आपण पाहिलं तर लकचा फॅक्टर आपण वागदरे संघासमोर पाहतोय तो नक्कीच लक फॅक्टर आज देखील आपल्याला पाहायला मिळालाय. कालच्या दिवसामध्ये वकवडी संघाला अत्यंत शेवटच्या क्षणी हरवण्याचा लक फॅक्टर दुसरं काही नाहीये. लक फॅक्टर आपल्याकडे होता म्हणून आपण त्या ठिकाणी जिंकलेला आहे. लक फॅक्टर आज नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय. अमर चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची. 7 धावा आता धाव फलकावर आहेत. विक्रम आता फलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. थोडेसे अडचणीत नक्कीच या ठिकाणी बिवडी संघ आपल्याला सापडताना पाहायला मिळतोय. जे धडाकेबाज फलंदाज होते वैभव शेठ पवार त्याचप्रमाणे हर्षल कराळ यांना माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय नितीन शेलार पाहायला मिळतात यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. त्या धावा वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 27 धावांचं जे टार्गेट सेट केलेलं आहे 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आर्यन शेलार याचा पुढील चेंडू. सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळतंय. पूर्णपणे आता डगआउट मध्ये शांतता पाहायला मिळते. बिवडी संघाचे सलामीचे फलंदाज गारद करण्यामध्ये यश आलेलं आहे. अत्यंत महत्वाच्या क्षणी आलेली विकेट आपल्याला पाहायला मिळते. लगेचच पुढील फलंदाजाला आपण पाठवून द्यायचं आहे. आज चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच आमच्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत निलेश सर. ही अत्यंत महत्वाची मॅच आहे आणि बिवडी संघाचे 3 जे फलंदाज बाद झालेले आहेत त्यामध्ये वैभव शेठ पवार आहे, हर्षल कराळे आहे आणि आत्ताच बाद झालेला विक्रम आहे. काय सांगाल सर? काय सांगाल ही मॅच कुठपर्यंत जाऊ शकते? निश्चित स्ट्रायकर फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आता मधल्या फळीला चांगली बॅटिंग करावी लागेल. सचिन आणि सौरभ यांच्यावरती हा दारोमदार आहे. 13 बॉल 19 ची गरज आहे. एका बाजूला ज्या गावाने आयोजन केले त्या गावचा संघ म्हणजे वागदरे आणि एका बाजूला बिवडी अशी लढत आहे. येणारे 13 बॉल 19 चा थरार. सचिन नुकतेच आलेले आहेत. सौरभ यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 5 बनवल्यात. ओव्हर नंबर आता दुसऱ्याचा हा शेवटचा बॉल. आर्यन शेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हा बॉल डाव्या बाजूला खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जातील का? बॉलचा पाठपुरा करतील का? हो, केला गेलाय. आणि या बॉलच्या पाठीमागे बघता बघता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावा किरण सर क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नेहमी नवसंजीवनी देतात आणि ही वेळ आहे जिथे डाव सावरायचा आहे.
नक्कीच सर, ह्या एक आणि दुहेरी धावा जे घेतात त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये संजीवनी म्हटलं जातं आणि संजीवनी गोळा करणं आता अत्यंत गरजेचं आहे. कारण सलामीची जी त्यांची जोडी आहे, सलामीची जी फलंदाजी आहे ती माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. काय सांगाल सर? निश्चित आता 12 बॉल 17ची गरज आहे असा रंगलेला एक रोमांचक सामना. पहिली ज्या प्रकारे मालिकावीरासाठी गाव 11च्या फॉर्मॅटमधली बाईक आहे, नाईटचं आयोजन आहे आणि ज्या प्रकारे आयोजन समितीने जी मेहनत घेतलेली आहे, आता आपण अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. दिवसा ज्यावेळेस स्पर्धेचं आपण आयोजन करतो त्यावेळेस मेहनत घ्यावी लागते, नाईटला ज्यावेळेस आयोजन करतो बऱ्याचशा गोष्टी असतात आणि आयोजक जे आहेत ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांना दाद निश्चित द्यावी लागेल. कारण ज्या प्रकारे क्रीडाप्रेमी ही स्पर्धा बघण्यासाठी आलेला आहे. घमासान युद्ध 12 बॉल 17 लाईव्हला जर आपण पाहिलं ना PTC लाईव्हच्या माध्यमातून मी अगोदर देखील मॅचेस पाहत होतो. संख्या हळूहळू वाढत चालली, प्रत्येकाला उत्कंठा लागले कोण पुढे जाईल, कोण बाईकवरती बसेल, कोण चॅम्पियन ठरेल. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात आणि ओव्हर नंबर 3च्या षटकासाठी आता टीम वागदर या टीमकडून अनिकेत शिंदे युवा खेळाडूच्या हाती बॉल आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये सौरभ, 6 बॉलच्या पाठीमागे 5 बनवल्यात. आक्रमण करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज लेग बिफोर, विकेटचा शिकार. धक्का क्रमांक 4 टीम भिवडीला. हो सर, आज या ठिकाणी आपण पाहतोय पहा कसं बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न झाला आहे परंतु परफेक्ट मिडल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांच्या नजरेतून ते हेरलं गेलेलं आहे आणि विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना आता पाहायला मिळत आहे. आणि आता जो फलंदाज सर येतोय आकाश जांभळे, आकाश जांभळे बद्दल मी अनेकदा चर्चा करतो ना की रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आकाश जांभळेने खेळ केला होता आणि आपल्या नावाची छाप सोडली होती, आज ती छाप सुटताना पाहायला मिळेल का? त्याचबरोबर युवासेना तालुका प्रमुख जावली या ठिकाणी विलासदा बनगे यांचं आगमन होत आहे. कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. विलासदा बनगे यांचे आपण स्वागत करूया. अनेक स्पर्धांना त्यांचं विशेष सहकार्य असं एक मोठी उमेद आकाश जांभळे भिवडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. सर नक्कीच या ठिकाणी आता शेवटचा पर्याय भिवडी संघाकडे जर कुठला उरला असेल ना तर आकाश जांभळे. आकाश जांभळेने आज जर या ठिकाणी चांगली फलंदाजी केली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा भिवडी संघ पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच मध्ये जान आणू शकतो. परंतु अनिकेत शिंदे जी आता गोलंदाजी चालली आहे ना ती सर अप्रतिम आहे. निश्चित पहिल्या बॉलच्या पाठीमागे ज्यावेळेस तुम्ही विकेट घेताना त्यावेळेस तुमचं मनोबल वाढतं आणि 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडले. भारतीय टीमकडून अशा प्रकारची पहिली विकेट कुणी घेतली होती? CK नायडू हे पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांनी लेग बिफोरची विकेट अशा प्रकारे 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला पकडलं होतं. त्यानंतर भारतीय टीमकडून अनेक खेळाडूंनी अशा प्रकारच्या विकेट घेतल्या. गोलंदाज तयार अनिकेत शिंदे, बॉल क्रमांक 2. आक्रमण करण्याचा प्रयत्न, गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. हा डॉट आलाय. सर नक्कीच अशा प्रकारचे डॉट आता नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अनिकेत शिंदे एक चांगल्या गोलंदाजीचा प्रत्यय त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आता 10 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण उरलेलं आहे. आता थोडंसं तरी आक्रमण, आता स्ट्राईक रोटेट करणं हाच पर्याय आता भिवडी संघाकडे उरलेला आहे. स्ट्राईक तुम्ही रोटेट करता तर स्कोरबोर्ड बिझी राहणार आहे आणि आता तो गिअर बदलावा लागेल. विजयाचा घाट पार करायचा आहे तर तुम्हाला गिअर बदलूनच खेळावा लागेल. एखादा घाट ज्यावेळेस आपण गाडीने पार करतो गिअर बदलावाच लागतो. एकाच गिअरवर तुम्ही तो घाट पार करू शकत नाही. बॉलर तयार अनिकेत शिंदे. आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा आक्रमण करतायत परंतु आक्रमणाला यश मिळत नाहीये. लेग बायची पंचाने सांगितलं एक सिंगल धाव. तर एक धाव जमवण्यामध्ये यश आलेलं आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे. 11 या आकड्यावर 11 धावा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु एक धाव आता महत्वाची नाहीये. आता आक्रमण त्या ठिकाणी चढवावं लागणार आहे कारण की 2.3चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. सर 9 बॉल 17ची गरज आहे. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. आज स्वतःवरती आकाश जांभळे विश्वास ठेवतील का? आक्रमण तर केलंय. बॉल आकाशाला गवसी घालतोय. फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका. आकाश जांभळे यांनी दिला या बॉलवरती ठोका. बॉल सीमा पार षटकार. सर आता नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा भिवडी संघाने मॅच मध्ये पुन्हा एकदा जम बसवण्याचा प्रयत्न केलाय. या षटकाराने आता फासे पलटलेले आहेत. या षटकाराने आता मॅच मध्ये पुन्हा एकदा जान येऊन ठेवलेली आहे. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 16 या आकड्यावर. 8 चेंडू आणि
11 धावांची आता ही मॅच आले सर. निश्चित अमर शेलार गेले होते, काही ना काहीतरी आपला अनुभव जीवनामधला आहे तो शेअर केलेला आहे आणि सध्याच्या घडीला अनिकेत शिंदेचं मनोबल वाढणं फार महत्वाचं आहे. कारण ज्या प्रकारे सुरुवातीचे 3 बॉल एकही धाव या खेळाडूने दिली नव्हती, परंतु या बॉलच्या पाठीमागे षटकार खर्च केला आहे. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी आज अनिकेत शिंदे यांना करावी लागेल. आपल्या नावाची छोडतील का छाप? बॉलर तयार. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉल चांगल्या प्रकारे अडवलेला आहे. आता हळूहळू धावसंख्या थोडीशी पुढे सरसावतीये. समीकरणामध्ये पुन्हा बदल होतोय. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. अनिकेत शिंदे पुन्हा तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. वो खेली क्या जिसमें जीत फिक्स हो? अरे बल्कि उसी खेल में मजा आहे जिसमें हार की रिक्स हो. याही बॉलने गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक डीपला बॉलवरती आले, दुहेरीचा प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. समीकरणामध्ये आता बदल होतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. 10 धावफलकावरती आलेले आहेत. आता 19 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. 8-6-8 चा थरार. एका बाजूला टीम मीटिंग बोलवली आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही कधी, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. टीम वागदऱ्याचं नशीब बदलेल का? टीम भिवडीचं नशीब बदलेल का? कारण अनेकांनी या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं की आम्ही चॅम्पियन होऊ. ज्यावेळेस या स्पर्धेची घोषणा झाली, अनेकांनी तर्कवितर्क लावले. हा संघ प्रबळ दावेदार आहे, हा खेळाडू बाईकवरती बसू शकतो, याच्याकडे ती क्षमता आहे. परंतु आज सर्व काही गोष्टी आणि त्याची चर्चा शांत होणार आहे. कारण सर्व गोष्टी आपल्याला आता इथून पुढे हळूहळू माहीत पडत जाणार आहेत. शेवटचे 6 बॉल, 8 ची गरज. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का, याचाच प्रयत्न करावा लागेल. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह के बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यह एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि ही विचारधारा ही फार महत्वाची आहे. तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन हा जीवनामध्ये असलाच पाहिजे. आणि ओव्हर नंबर आता 4 साठी आलेले आहेत. तर अथर्व आता गोलंदाजी मार्कवर आलेला आहे आणि आकाश जांभळे हा पर्याय आता भिवडी संघासाठी उरलेला आहे सर. परंतु एका बाजूला अथर्व शेलार वागदरे टीम साठी हा पर्याय आहे. कठीण समय में सबसे बड़ा सहारा उम्मीद होती आणि त्याच उमेदीवरती एका बाजूला अथर्व शेलार वागदऱ्याची उमेद. खेळामध्ये प्रेशर आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला अथर्व शेलार विरुद्ध आकाश जांभळे, वागदरे विरुद्ध भिवडी. रंगलेली एक रोमांचक मॅच. सर्व पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड 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 आता हळूहळू वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पुढच्या बॉलवरती काय घडतंय याची उत्कंठा प्रत्येक क्रीडाप्रेमीला आणि पाठीराख्याला लागलेली आहे. चला 6 चेंडू आणि 8 धावांची ही मॅच आता या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. अथर्व शेलार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. समीकरण आता बदललेलं आहे. 5 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे सर. तुम्ही एखादा बॉल डॉट टाकता काय, पाठीराखे तुमचे गावकरी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात काय, तुमचं मनोबल वाढवतात काय, हे एक गाव अकराच्या क्रिकेटमध्ये प्रकर्तीने आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस भिवडीने षटकार मारला होता आकाश जांभळेने सर्वांनी कौतुक केलं. टाळ्या शिट्यांचा आवाज आला. म्हणजे ही जी काही ऊर्जा असते ना ती मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाची असते. आता 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 10 वा 8 असा रंगलेला भिवडी विरुद्ध वागदरे या मॅचचा थरार. अथर्व शेलार यावेळेला खोदून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत का सीमारेषेलगत, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा चिरलीये. बॉल होईल फरार. रन्स मिळतील या बॉलवरती. भिवडीला 4. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आता या चौकाराने आकाश जांभळे यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे आणि या चौकाराने पुन्हा एकदा भिवडी संघाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. हा चौकार अतिशय महत्वाच्या क्षणी आलेला आहे सर. निश्चित आज अथर्व शेलारांना काहीतरी करावं लागेल. क्रीडाप्रेमींच्या मनामध्ये घर करायचं असेल ना तर आज अथर्व शेलारला आपली छाप सोडावीच लागेल. आता 4 बॉल 4 ची गरज. परिस्थिती बदललेली आहे. अथर्व शेलार वागदरे टीमसाठी सामना खेचून आणतील का?
प्रयत्न 100% करावे लागतील. ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहाँ नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आणि आज अथर्व शेलार आपल्या नशिबाला झुकवतील का? महत्वाचा बॉल, 4 बॉल 4 ची गरज. उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. आकाश जांभळे ठरतोय या ठिकाणी हिरो आणि भिवडी संघ फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हार्ड लक बॅड लक नक्कीच या ठिकाणी वागदरे संघाने आज खेळ केलाय, परंतु हार्ड लक बॅड लक काय सांगाल सर? एका संघाने सामना जिंकला परंतु एका संघाने मन जिंकली. या मॅच मध्ये तो संघर्ष होता आणि तो प्रखरतेने प्रेक्षकांनी पाहिला. प्रेक्षकांना अशाच प्रकारचे सामने बघायला आवडतात जे शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत जातात. आणि वागदरी विरुद्ध भिवडी हा ज्या प्रकारचा सामना प्रेक्षकांनी अपेक्षित केला होता त्याच प्रकारचा सामना आपल्याला बघायला मिळाला. आता सेकंड सेमीफायनल सुरुवात होणार आहे आणि या तोच आकाश जांभळेला द्यायला लागेल ना. महेश मोरे यांच्याकडून आकाश जांभळे यांनी जो शेवटचा चौकार मारलाय विजयाचा त्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. जबरदस्त सामना रंगला. स्वतःच्या आयोजनामध्ये वागदरे संघ चांगला खेळलेला आहे परंतु एका बाजूला भिवडी टीमने मारली बाजी आणि आपलं अंतिम सामन्याचं दार उघडलं.